मम्मी कसले विचार करते? अगं परे, आपण इथं आजीच्या घरी आलोय. हा, आजी गेली देवदर्शनाला आणि मामा बी गेलाय कुठं. आणि फोन केला की काय म्हणतो, मी हेत हाय येतो, मी तिकडं हाय येतो. नुसतं येतोच म्हणतो, याय नाही तर काय नाहीच बाई. आणि ही घर उगं नुसतं मोठं दिसायला लागलंय. आई नाही, भाऊ नाही, कोण नाही, आणि कर्म बी नाही तर घरचं. आपलं घरच बरं बाई. घरा काय बोलवले का काय माहिती ह्यांनी. घरात कोण माणसं नाही ती म्हणून घराला लक्ष देत बसायचं भूतागत. तरी बे म्हणतात घरीत बसणे हिथं तिथं. बघ की बया परे, आपलं घरच बरं गे बाई खरंच. आणि आजीला तुझ्या 10 वेळा सांगत होते की तुझ्या मामाचं लग्न करून टाक. तर ऐकते कुठं? अगं मम्मी काय विचारते, आपला मामा सण पराला छिंटतोय गावात, कुठं त्याला पोरगी मिळणार आहे का? बया तुझं खरंच आहे. मामा नुसता बोंबलं छिंटतो आणि कामधंदा तर काय करतच नाही. कशी त्याला पोरगी कोण द्यायचं काय माहित. आपण त्याचं लग्न तर करावं लागेल की अगं. असंच बोंबलं कवर हिंडू द्यायचं. बघते तर मामा येतो म्हणत नाही म्हणताय आजीला. आजी गेली देवाला, मी फोन केले की मला म्हणतोय तसा ती. बघते तर कधी येते ती काय की बाई दोघं बी. आजी काही येत नाही 2 दिवस, पण मामान तरी यावं म्हणजे आपल्या घरी आपण निघून जाऊ. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे काय कुणाला सांगितलं नाही काय नाही, हिताय मला लग्न करून आलाय. सांगतो की परत तुला, जावावाळी ताट घेऊन यायचं जा. एकतर भावाचं लगीन झालंय त्याला नाटायचं नाही, पुरी मिळतं नाही त्या इथं. आणि लागली आल्याला ठसा करून बोलाय. ताट आणजा जाऊन जा. चिडून तर काय करू लागलाय सांगायला. आणि ती ताट सर चिवड्या. हा परी कशी आहे मामी, दिखणे का नाही? माझ्यापेक्षा दिखणे का नाही? अरे मामी तर एक नंबर आहे. माझ्या ड्रेसचं काय? अरे तुला ड्रेसचं टेन्शन आहे, इथं मला माझं लगीन होत नव्हतं त्याचं टेन्शन आहे. घेतो की तुला तुझा ड्रेस. कुठं चाललाय काय? अरे मामा ड्रेसचं काय नाही रे. तुझ्या लग्नात मला नाचायचं होतं, आणली पळवून, लग्न केलंय पळून. अरे बाई आणली कशी तर हिला पळवून. हिथं कुठं मिळेना म्हणून कर्नाटकात गेलतो, तिकडून आणली. आता तुला काय सांगायचं आहे? अरे देवा लईच लांबून आणली. बर अगं तू येते का नाही ग तायडे? पाय दुखायला लागले इथं आमचं उभा राहून. जीवाला तर दमदीर सुद्धा निघत नाही. ताटबीट करू द्यायचं का नाही? तांदूळ खाऊ घालशील? तांदूळ नाही खाऊ घालत बाबा, साखर खाऊ घालते. हा बरं झालं बाबा तू आणली. अरे मिळली बी नसती, हिंडत होता नसता गावभर रिकामाच. या आतमध्ये आता. चहा पाण्यात फिरत बघ जागी जाऊन का पाणी फिरी द्यावं फिवावं का? अरे दमदीर आहे का नाही तुझ्या जीवाला उलसा तरी बघू दे मला माझी भाऊजाई कसली आहे ती. ए उठ उभी लाग या हे उभी बघ आता काय बघा जाय. अरे बाबा तसं नाही रे. मग कसं? बिकनी आणि दाद्या एवढं सोनं. अरे भाऊ बिजीला कधी 10 रुपये टाकत नाहीत की. आणि वहिनीला किती मोठं सोनं केलंय. अरे भाऊ जायचं की तिकडे, तुला कशाला लागतंय तेव्हा इकडून काय आता? अरे असला कसला चेंगट आहे. बहिणीला वर्षाच्या काठीत द्याची ती बहीण, आणि त्याला बी 10 रुपये कधी टाकत नाही. बहिणीला एवढं मोठं भाऊजाईचं सोनं केलंय माझ्या. तुला जे पैसे वाचवायचे पैसे इथं काढले तर लागली सांगायला. लय बाबा बरं झालं. किरकिर करू नको, जा पाणी पिणी काहीतरी घेऊन ये जा. आणि ती रुको जरा सबर करो. नीर कुडता पाणी चांगलंय ना, मीठ पीठ टाकलं नाही त्याच्यात. अरे बाबा पाणी आणलंय. तुला हाय खोडसा सवय जरा. अरे खोड कशी करेन मी? पण राग लय आलाय तुझा. तुला नंतर बघते आता. त्या बायकोचं नाव तर सांग. अरे सांग की मुकी बिकी काय तुझी बायको? नाव
पाणी नाव नाव हिला मम्मी इल्ला मामा बायको कसली आणली आणि हिला नाव असलं कसलं नाव आहे यार? गाड्यांचं नाव असतंय इल्ला हिला गाड्याचंच नाव आहे, पण हिचं नाव हिला नाव दुसरं आहे. ती सांगायला लागली, मला काय कळलं ना म्हणतीया. अरे मग सांग की तिला नाव सांग म्हणून. आईला मलाच माहित नाही, कशी तर मिळाली तशी घेऊन आलोय. आता इथनं पुढे काय असेल ते परिचय होणार. अरे देवा, म्हणजे आता हिला आपली भाषा कळत नाही. हिला हिला इले आता तुम्ही हिला काय करायला लागला नीट बोल की. म्हणजे कळत नाही का, आता मला हिची भाषा शिकावं लागेल. नाही ना, हिला आपली शिकवावं लागेल. अरे पण हिला स्वयंपाक फक्त येतोय का नाही? काय माहित आता. देवा, म्हणजे आता आईनेच तुम्हाला करून खाऊ घालायचं. तुला स्वयंपाकाचं पडलं, इथं भावाचं लगीन होत नव्हतं, त्याचं काय नाही. भावाचं लग्न झालं पण हिला काय भाषाच कळत नाही म्हणजे लग्न काय? अरे हिला आपलं कळलं पाहिजे की बोलणं. आता तो भाऊजीकडे 4 दिवस राहण्याऐवजी हे येऊन 8 दिवस राहा. हिला शिकव स्वयंपाक पाणी कसं करा. अरे दाद्या, माझं डोकं तिकडच दुखतंय मुलकाचं आणि हिला शिकू शिकू अजून जाम व्हायचं. ती जाऊ दे मूर्ती. बरं आता बायको आली, तिला नाव घ्यायला सांग की. नाव नाव आंध्रा नाही, महाराष्ट्र. नाव नाव उखाना उखाना उखाना. कळलं का नाही? कळलं. मग सांग की यायला. हा उखाना घे ग उखाना. हा इसुरा हा भाजी टाका इसुरा. हा अरे ईश्वरा नाही ते नाव घ्यायचं म्हणते इसुरा. हा ऐक. ಹೆಸರು ತೋರಿ ಇದು ಏನ್ ಕಾಯ್ದ ಕುಮಾರ ಒಂದ್ ಹೆಸರು ತಗೋತೀನಿ ನಿಮ್ದು ಏನ್ ಫಾಯ್ದಾ? अरे मामा बायको कसली आणली असलं कसलं नाव घेतलंय काय झालं? ईश्वरच घेतलंय नाव अरे दाद्या, तुला तुझ्या आवडीचं सगळं जेवण करते मी आज मस्त पिकी. आणि एकटी करते स्वयंपाक, तुझ्या बायकोला काय त्रास देत नाही. लय पण बरं झालं. आता तू तिला छान पिकी असा उखाणा घ्यायला. पहिला उखाणा घेतला अचा ब काय कळलंच नाही, पण आता कळलं आम्हाला असा उखाणा घ्यायला. उखाना नाव ನೀನ್ ಕೈ ಹಿಡಿದ್ ನಿಮ್ದು ಬಡ ಬಡ ಕೇಳಿಸ್ಲತ್ತೀನಿ. बडबड केळं नाही ते. नाव नाव उखाना. केळी खायची काय त्या बहिणी? केळे नाही, भूक तर लागलीच की काय. तो पण का नाही ಬಂದ್ ಎಟ್ಟತ್ತ ಕಾಯ್ತು ನಾ ಉಳ್ಳಾಕ್ पण ಕೇಳವಾರಲ್ಲ काय ತಿನ್ನೋದೈತೆ आम्ही ಇಲ್ಲ ಅಂದ काय अरे तुला सांगायचं ताडी भूक लागली म्हणती. नाव 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 इले नाव. तो तिन ಕೇಳ್ರಿ तो त्याने केळ खाल्लं काय तर असं म्हणली. पोपटाने केळ खाल्लं काय तर म्हणली. इथं ए, नाही नाही कुठं नाही 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 धाबी. नाव ಹೆಸರು ತೋಲ್ಯ हा हे सुरू तोडल्यान. हा ಕೇಳ್ರಿ हा कोल्ड्रिंक. हा काय हा जाऊ दे. कोल्ड्रिंक म्हणली प्यायची कोल्ड्रिंक. हा